नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल राऊत, श्री विश्वार्पण आयुर्वेदमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण केस गळतीवरील उपाय यांची सिरीज बघत आहोत। आज आपल्याला केस गळती थांबविण्यासाठी आपल्या आहारामध्ये असे कुठले पदार्थ समाविष्ट करता येईल की ज्यामुळे आपली केस गळती हे थांबण्यास मदत होईल। असे 4 पदार्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे। यामुळे तुमचे केस गळणे हे थांबतील यात तर काही शंकाच नाही, परंतु त्याचे तुम्हाला इतरही फायदे तुमच्या स्वास्थ्यावर दिसून येईल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आपल्या आहारामध्ये आपण आवळा हा समाविष्ट करावा, कारण आवळा हा केस गळतीवरचं अत्यंत महत्त्वाचं असं औषध आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी तसेच टॅनिन, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल या सगळ्या गुणांनी आवळा हा समृद्ध आहे। त्यामुळे आवळा हा केस मजबूत करण्यास मदत करतो आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतो। त्यासोबतच त्यातील पोषक घटक आपल्या केसांची चमक ही टिकवून ठेवतात, केस गळण्यापासून रोखतात आणि केस वाढण्यास प्रोत्साहन मिळते। आवळा हा तुम्ही 3 प्रकारे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करू शकता। सर्वप्रथम आवळा पावडर ही रोज सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता। तसेच आवळ्याचा सीझन असेल तर ताजा रस हा 10 ते 15 ml मात्रेत रोज घ्यावा। यानंतर तिसरा प्रकार म्हणजे सगळ्यांना माहिती असलेला औषध म्हणजे च्यवनप्राश होय। च्यवनप्राश बनवताना त्यामध्ये आवळ्याचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे च्यवनप्राश हा सकाळी तुम्ही उपाशीपोटी 1 चम्मच घेऊ शकता। च्यवनप्राश वापरताना अट एवढीच की तो शास्त्रोक्त आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेला असावा। तुम्ही हा जवळच्या वैद्याकडून घेतला तर याचा फायदा तुम्हाला जरा जास्त दिसून येईल। यानंतरचे दुसरे औषध म्हणजे कढीपत्ता। ज्यांचे केस विशेष करून राखाडी कलरचे आहेत त्यासाठी हा स्पेशल उपाय आहे। यामध्ये व्हिटॅमिन बी आणि सी आहे, जे कोलेजन वाढवते आणि केस काळे होण्यास मदत होते। कढीपत्त्यामध्ये असलेले प्रोटीन आणि बीटा कॅरोटीन हे केसांच्या मुळाला मजबूत करण्यास मदत करते व त्यातील इतर जीवनसत्व हे तुमच्या टाळूचे पोषण करते। टाळूचे पोषण झाल्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होऊन केस तुटणे आणि गळणे थांबतात। हे तुम्ही कढीपत्त्याची चटणी रोज 1 चमचा या प्रमाणामध्ये जेवणामध्ये घेऊ शकता। तसेच कढीपत्ता धुवून सुकवून त्याची पावडर केली असता ती पण तुम्ही घेऊ शकता। ही कढीपत्त्याची जी पावडर आहे ते तुम्ही वेगवेगळे थालीपीठ किंवा आपण वेगवेगळे पराठे करतो त्यामध्ये तुम्ही आवर्जून घालावी। यामुळे पदार्थांची चव तर वाढतेच आणि तुमच्या केसांना पण ती फार उपयोगाला येते। तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे काळे तीळ। आयुर्वेदामध्ये तिळाचे गुण वर्णन करताना केश म्हणजेच केसाला अतिशय उपयुक्त असे सांगितलेले आहे। याशिवाय यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 सारखे गुणधर्म असतात, जे केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जातात। तसेच यामध्ये लोह, जस्त, सेलेनियम सारख्या पोषक घटकांमुळे अकाली केस हे पांढरे होत नाही आणि केस गळणे सुद्धा टाळू शकतो। काळे तीळ हे कसे घ्यावे तर रोज सकाळी 1 चमचा काळे तीळ हे तुम्ही चावून चावून खाऊ शकता। आता चौथे औषधी द्रव्य आहे ते म्हणजे मेथी। मेथीमध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात। लोह आणि सॅपोनिन्स सारखे संयुगे देखील असतात, जी केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगाला येऊ शकतात। बऱ्याच अभ्यासात असे दिसून आले की केसांची लांबी वाढविण्यासाठी हे अत्यंत उपयोगाला येतात। आता तुम्ही हे कसे घ्याल तर मेथीचे दाणे हे रात्री पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी ते पाणी गाळून घ्यावे आणि प्यावे, किंवा मेथ्या ह्या तुपावर भाजून घ्याव्या आणि त्यात 3 पट साखर टाकून त्यांचे सुपारी एवढे लाडू बांधावे आणि ते खावे। हे सर्व उपाय तुम्ही 1 महिना दररोज केल्यास याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। अशाच उपयुक्त माहितीसोबत आपण पुन्हा भेटूयात। धन्यवाद।